12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींनी ही प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत रचणारा हा रस्ता असून महामार्ग रद्दच केला पाहिजे अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे। मला वाटतं अनौपचारिक बोलणं झालं अशी बातमी लीक झाली। आता नागपूरमध्ये बातमी लीक करण्यात आली का खरंच ही बातमी आहे हे आम्हाला कल्पना नाही। तर मुळात मुख्यमंत्री महोदयांना अनौपचारिकरित्या निदान 50% गरज नाही आहे एवढं कळलं हे महत्वाचं आहे। त्यामुळं राहिलेला 50% सुद्धा रद्द करावा, नाहीतर फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या नजरेमध्ये धूळफेक नको एक बातमी सोडून द्यायची की बाबा असं रद्द होणार आहे। विधानसभेच्या वेळी हा अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही आणि पूर्णपणे हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट आम्हाला कळणार। शक्तीपीठ महामार्गाला 12ही जिल्ह्यातून विरोध आहेच। मुख्यमंत्री म्हणतात सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून आम्ही मार्ग बदलण्याचा विचार करतोय। मुख्यमंत्री महोदयांना मला एवढंच सांगायचं आहे की हा रस्ताच मुळात अनावश्यक आहे। त्याला समांतर असणारा रस्ता पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा रस्ता आहे, त्याची काही गरज नाही आहे। त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय। त्यामुळे एकतर हा रस्ताच रद्द केला पाहिजे असं 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं ठाम मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।